नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ बुल्ढाना संग्रामपुर काकनपाड़ा में। कुछ किसान मित्र हैं जिन्होंने CKG9 का पौधा प्लांटेशन किया हुआ है पिछले साल। गणेश किसान कार्यशाला CKPL के ऊपर विश्वास रखकर, और उनके खेतों में जो परिणाम स्वरूप केला कटिंग हो रही है और उनकी मेहनत का जो फल देखने के लिए मिल रहा है। शायद कल ही कटिंग हुई है यहाँ से, और फर्स्ट कटिंग जो मुहूर्त जिसे बोलते हैं, उस मुहूर्त का 30 kg पर लुंगर का वेट गिरा है। मतलब 30 kg की रास यहाँ पे आई हुई है और हर एक लुंगर अपने आप में अपनी क्वालिटी लेकर खड़ा है। और शाइनिंग वगैरह आप देख सकते हो। थोड़ा सा अंधेरा हो चुका है, लेकिन किसान का आग्रह था कि भैया एक बार मेरे भी प्लॉट पर आप आइए, और बार बार जो आपने मुझे गाइड किया, उस गाइडलाइन की वजह से कई सारे मुझे रिजल्ट और परिणाम मेरे खेतों में देखने के लिए मिले। ये किसानों ने आज तक अपने खेतों में 25+ के ऊपर लगभग कई बार अपनी प्रैक्टिसेस के हिसाब से 25+ लिया हुआ है। इस साल फर्स्ट कटिंग में ही इनको 30+ मिला है। तो आइए गजानन भाई से बात करते हैं, और किसान मित्र भी मेरे साथ आए हुए हैं उनकी भाषा शैली में ही, क्योंकि पिछली बार का इनका एक वीडियो है जब पौधा फ्लावरिंग दे रहा था। भैया नमस्ते। नमस्ते। आपका परिचय बताइए, हम लोग कहाँ पर हैं? माझं नाव गजानन पूर्णाजी कुरवाळे, काकनवाडा खुर्द, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। ही रोपं जी आहेत ही कोणती लागवड केलेली आहे? हे रोप आहे CKG9। ओके, लागवड कधीची आहे? लागवड आहे 26/6/2023। 2023। आज 30 मे 2024 म्हणजे कटिंग सुरुवात होऊन गेलेली आहे। हा हा आणि गेल्या तुम्ही 10 वर्षापासून 15 वर्षापासून केळी करतायत। हा हा तर तुमचे गावातले अनुभव फार चांगले आहेत। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडून ऐकायला मिळालं की गजानन भाऊकडे तुमची केळी लागली म्हणजे तुमची केळी पास झाली, हा हा बरोबर? तर तुम्ही स्वतः जी केळी लागवड केली, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकतात की जे मी आजच्या 1 वर्ष आधी मीटिंग घेऊन जे तुमच्याशी बोललो होतो, तर त्यातल्या काही गोष्टी खऱ्या ठरल्या का काय ठरल्या ते मला तेवढं फक्त एक शेतकरी म्हणून तुम्ही सांगा। हा हा प्रमोट करायची आवश्यकता नाही, पण जेन्युइनली तुम्हाला जे वर्षभर माझी साथ मिळाली, वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, तुम्हाला न तुम्ही कुठल्याही प्रकारचा माझा शिकेचा प्लॉट बघताना माझ्यावरती विश्वास दाखवून पहिला सुरुवातीची फर्स्ट बुकिंग तुम्ही केली होती 6,000 रुपयांची पेमेंटशी किंवा रोपाच्या किंमतशी मला काही घेणं देणं नाही, हा पहिला प्रश्न होता। मला गणेश भाऊ सांगतायत तर मला ते रोप घ्यायचं आहे, ते कुठून येत आहे काय येत आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण रोप आल्यानंतर सर्वात खुशी तुम्हालाच झाली होती। अजून थोडंसं तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व मांडा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्या गोष्टी कळल्या पाहिजे। ओके, म्हणजे रोपाची क्वालिटी कशी आलेली होती? रोपाची क्वालिटी एक नंबर आलती। जे तुम्ही जे रोप दिलतं ना, एक नंबर क्वालिटी आलती, सारखं रोप आलतं। जे लावगणसाठी आपण समजा असं त्याच्यातून गिलासातून काढतो ना, ते मस्त असं अल्लद उचलल्या गेलं। मुळा नाही तुटल्या, काही नाही। आणि क्वालिटी आज जी घडांची क्वालिटी आहे, क्वालिटी एक नंबर आहे। म्हणजे अदरवाईज आपल्या गावामध्ये बाकीच्या पण कंपन्या आहेत, परंतु वर्षभर मी जी तुम्हाला गाईडलाईन दिली, वेळोवेळी ज्या गोष्टी सांगितल्या, आणि मेन महत्वाची गोष्ट की आजच्या 3 महिन्या आधी जी आपल्याकडे गार आली होती, त्या गारमध्ये सगळे प्लॉट ठोकले गेलेले होते। त्यावेळेस अशी गंभीर परिस्थिती होती की तुमच्यापर्यंत एकही ॲग्रोनॉमिस्ट इथे यायला तयार नाही, किंवा कोणती कंपनी सुद्धा आलेली नाही। आज सगळे येऊन त्यांच्या घडांचे फोटो काढून जात आहेत, पण त्यावेळेसही मी एक 10 दिवसानंतर तुमच्याकडे आला होता, आणि आल्यानंतर तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलं, काही फंगीसाइडचे स्प्रे केले, कारण हे पूर्ण सुडोस्टेम वरती गोचे पडलेले होते, पूर्ण पानं फाटून गेलेली होती, पूर्ण पानं चांडणी झालेली होती। पण त्या अवस्थेत मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि शब्द होता की परिस्थितीला
कसं सांभाळायचं तर ते मनस्थिती आपल्याला अगोदर ठीक करावी लागते. नाही तर मनस्थिती जर खराब झाली त्या टायमाला की आता गेला आपलं सगळं, आता काही होणार नाही, पण कुठेही काही जात नाही. वेळेनुसार जर का तुम्ही कापलं, वेळेनुसार जर तुम्ही कापलं तर अशा प्रकारचे फळं घ्यायला तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. माझ्या माहितीनुसार तुमची 35 प्लसची रात जाईल, कारण सुरुवात मुहूर्त 30चं झालं तुमचं. आता माझ्या माहितीनुसार नंतरची जी फ्लावरिंग आहे ती त्याच्यापेक्षा बेटर आणि बेस्ट आहे. म्हणजे जे तुमचं टार्गेट होतं, तुम्ही मला एक प्रश्न केला होता, मला आठवतो की मी दरवर्षी 25ची रास घेतो का, ते तुमच्या रोप लावल्यानंतर तेवढी घेता येईल का? मी तुम्हाला त्याचं उत्तर बी तुमच्या शब्दात दिलं होतं की केळी लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला वाटेल तेवढा तो त्याचा घड घेऊ शकतो. यदा कदाचित मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 70 किलोचा घड सुद्धा केळीला घेऊ शकता. मग त्या परीने तुम्हाला त्या केळीकडे काम करावं लागेल. म्हणजे आपण 30 प्लस गेलेले आहे म्हणजे आपण व्यवस्थित दिशेला आहे, कारण मार खाल्लेला आहे, उन्हाचा फटका आहे, पाण्याचा फटका पण होता. आपल्याकडे 3 पाऊस असे पडले होते, धो जोरजोरात पाऊस पडले होते, म्हणजे माती धुवून निघाली होती. तिच्यामध्ये सुद्धा तग धरून रोप चांगलं उगवण शक्ती झाली. आणि तुम्ही वेळोवेळी सुरुवातीला लागवड करत असताना केलागुरु किटचा पण प्रयोग केला. सुरुवातीचं 1.5 महिन्याचं पूर्ण शेड्यूल तुम्ही फॉलो केलं. केलागुरु किट, प्रोटीन पावडर असू द्या, न्यूट्रिशन असू द्या, तुमचे जीवाणू असू द्या, हे सगळ्या गोष्टी. तुम्हाला काही फरक जाणवला का त्याचा? एकदम फरक. म्हणजे जे तुम्ही केलेलं आहे आणि ज्यांनी केलेलं नाहीये असे कोणी आहेत का तुमच्यामध्ये? फरक काय जाणवतो? आमचं जे आहे ना, आता हे तुम्ही जे शेड्यूल आम्हाला पूर्ण सांगितलं ते मी केलं. आता आमच्या समजा भावानं समजा इतके काही केलं नाही त्या बागाले, बांधा तर त्याच्यात जरा असा पिवळेपणा आहे आणि क्वालिटीमध्ये पण फरक असेल. असं झटपणा नाही. तर आपण जे तुम्ही ते शेड्यूल बंद सांगितले हे याला पूर्ण सोडेल आहे. आणि शेड्यूल जे दिले ते महागडे आहेत का स्वस्त आहेत? स्वस्त, एकदम स्वस्त. याच्या आधी आम्ही 4-4, 5-5 हजाराच्या औषधं आणल्या आणि हे तुमचं 1200 एकर होऊन राहिलं. आणि फरक एक नंबर. तुम्ही स्प्रे केला ना की तुम्हाला 5व्या दिवशी फरक जाणवतो. जसं तुम्ही मला एक वेळा फोन केला होता की ते कार्बन डिझम मॅन्कोजेब कुठे भेटते, तुम्ही हिवरखेड पर्यंत पोहोचले बरोबर. आणि जे मी सांगितलेलं आहे तेच पाहिजे, नाही तर मी दुकानातून प्रोडक्ट घेणार नाही. मग तुम्ही आणून दिलं ते गाडी बरोबर. तर त्याच्याने तुम्हाला फायदा झाला. काय होते, शेतकरी मागतो काही, दुकानदार देतो काही, तर ते एक टाइम असतो आणि तुम्हाला ते मारल्यानंतर समाधान असतं की आता आपण प्रोटेक्शन केलंय, पण त्याचे रिझल्ट दिसत नाही. ऍक्च्युअल मी जे तुम्हाला सांगतो हे प्रॅक्टिकल केलेले आहेत आपण. आता पुढच्या वर्षी तुम्हाला एवढं सांगायची आवश्यकता नाहीये. आपण पावसाचा पण मार खाल्ला, उन्हाचा पण तडाखा खाल्ला, गार पण खाल्ली, थंडी पण खाल्ली बरोबर, आणि ह्या वर्षाचा उन्हाळा बी परत खातो आहे. म्हणजे त्या सगळ्या वार्षिक जे वातावरण राहिलं सगळं आपल्या मनामध्ये आहे. पण त्याच्यानुसार वेळोवेळी फक्त काही वेगळंच काही दिसून आलं तर मग त्याच्यासाठी उपाययोजना करायला मी आहे. बाकी तुम्ही समर्थ आहात, तुम्हाला सगळं समजते. आणि तुमच्या गावातून तरी मला असा कोणताही फालतू फोन येत नाही की ज्याच्याने माझं मन दुखवलं जाईल. ते फार महत्वाची गोष्ट आहे. नाही तर काही काही असतात की विनाकारण त्रास देणे, तर ते इथून नाहीये. कारण लगभग 1 लाख केळी मागच्या वर्षी पण लागली आणि आता ती 1.5 पर्यंत जाईल मला माहिती आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की रोप जे तुम्ही सांगितले होते त्या रीतीने दिले आणि तेच आहे. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला हर बार मैं बोलता हूँ कि ये CK-9 का फल नहीं है, ये मेरे किसान के मेहनत का फल है. अगर मैं पौधा देकर यहाँ पे किसान काम नहीं करता तो ये फल शायद नहीं आता, क्योंकि पौधा देने के बाद अगर फल आ जाता तो फिर किसान को तो खेत में आने की आवश्यकता ही नहीं है. किसान के मेहनत का ये फल है. ओके. कम से कम 6000 पौधा है अपना. आपण नाही 8000 की 9000 घेतलं होतं ना. 9000 तो 9000 लगभग. आणि अधिक विशेष म्हटलं म्हणजे यात ते हे नाही निघाल ना, चिरव तुमचं जे तलवारा निघतात ना आमच्या याच्यात निघालं नाही. आता हे 4500 3 झाडं होते फक्त. जर्मिनेशन फुल झालं, 1 शॉट फ्लावरिंग झाली. CME प्रश्न होता तो मिटला आला, पण तुम्ही प्रायमरी प्रोटेक्शन बिशिंग वगैरे घेतल्यानंतर संपला आणि आज तुमच्या सोबत घड आहे. आता फक्त रेट आणि कटिंग देवाले म्हणा, फक्त तेवढं आम्हाला 1.5-2 महिना दे बाबा, बस आमचा माल जाऊ दे. ओके.
बढ़िया है, लुंगर एकदम बढ़िया है। ऊपर के पंजों में लगभग 32-34 प्लस होगा। 32-38। ओके, काफी अच्छा है। थैंक यू। मग आहे का थोडं